दादा 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 काय इतक्या घाईत का आलायस? दादा हे बघ, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे नक्की. कसली? दादा रे, आईने मला आत्ताच सांगितलं की मीराताईने तुला सुद्धा बोलवलंय. म्हणजे तुला वाटतंय का मीराताई खरंच करेल असं? मला मधुराने सांगितलंय. नाही म्हणजे मला वाटतंय की मीराने मला बोलवावं, पण मीरा मला बोलवेल असं वाटत नाही. माझा ना विचार करून करून डोकं बधीर झालंय आता. नाही दादा, पण बघ, मला जाणवतंय की नक्की काहीतरी गडबड आहे. मधुराताई आणि आई ही युती फार डेंजर आहे रे. तुला खूप सांभाळून राहावं लागणार दादा, काही होऊ शकतं. शिवे वाळतच नाही हा फेस पॅक. असं कसा? काही मला शुद्ध मिळतच नाही आजच्या जगामध्ये. जाऊ दे, फोन करते. ताई फोन. बरं, चटणी तयार झाली हा, काढून ठेव जरा. हा मावशी बोल. काय ग मी रे, कसली चटणी बनवतेस? खोबऱ्याची केली आहे. काय म्हणतेस? मी काय ग बाई, चाललंय आमचं हळूहळू ढक्कल गाडी. तू गेल्यापासून चांगलं चटक मटक खायलाच मिळत नाही ग. एक मिनिट, एक मिनिट. मला फेस पॅक लागलाय मोबाईल. एक मिनिट बाळा, होल्ड कर, होल्ड कर. हा बोल. फेस पॅक? मावशी काय ग आज अचानक फेस पॅक वगैरे? अगं मा, तुझ्याकडे यायचं म्हटलं जरा व्यवस्थितच यायला पाहिजे ना, छान टिपटॉप. इकडे कशासाठी? म्हणजे कशाला म्हणजे? तुला भेटायला. हॅलो, अगं ऐकतेस का? हा हा, हो हो मावशी ऐकते, बोल ना. अगं आम्ही सगळेच येतो तुला भेटायला. सगळे? हो, म्हणजे हे, मी, अथर्व, मामा, मधुरा, आदित्य. आदित्य? अगं म्हणजे आम्ही सगळे येऊ, तर त्याला एकट्याला ठेवणं बरं दिसतं का? नाही नाही, तसं नाही, पण त्याला ऑफिसला जायचं असणार ना, त्याला वेळ नाही मिळणार. अगं ते त्याला कशाला आणतेस? करेल का तू मॅनेज? आम्ही सगळे तुझा संसार बघायला उत्सुक आहोत. मामा तो खूप आठवण काढतो ग बाई तुझी. तुझा संसार एकदा त्याला त्याच्या डोळ्यांनी बघू दे, तेव्हा त्याला चैन पडेल. चल ठेवते, मला खूप घाई आहे. अगं सगळी तयारी करायची, साडी निवडायची, इस्त्री करायची, सगळं सगळं राहिलंय. चल बाळा, बाय बाय, सी यू. हा बाय. ताई चटणी काढून झाली. ताई काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम म्हणजे गीता, माझ्या घरचे उद्या जेवायला यायचं म्हणतायत. अहो वा, छान. हो येऊ द्या की सगळ्यांना. किती आठवण येत असेल तुमची त्यांना. हो ग, म्हणजे ते तर आहेच, पण मला ना इथलं त्यांना काही कळायला नकोय ग. अहो सगळं व्यवस्थित होईल. त्यांना इथे येण्यापासून आपण रोखू शकतो का? मला एवढंच वाटतंय की दादांना सांगा ते आलेत. काय बोलतील ग ते? ते मला नाही माहिती, तुम्ही विचारून बघा ना.
झालात तुम्ही फ्रेश? ठीक आहे, दिसतोय ना मग. बघ मीरा, जे काही बोलायचंय ना ते डायरेक्ट बोल, हे असं प्रस्तावना करू नकोस. हो, ऍक्च्युली मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोल ना मग. कमू मावशीचा फोन होता. हा हा. ते सगळे इथे यायचं म्हणतायत. म्हणजे आलं तर चालेल का असं विचारत होती कमू मावशी. येऊ दे ना, मला काही प्रॉब्लेम नाही, येऊ दे. बर. अजून काय आहे का? तुम्हाला नक्की चालेल माझ्या घरच्यांनी आलेला? सांगितलं ना मी आता एकदा, मला काही प्रॉब्लेम नाही, येऊ दे म्हणून. मग बर. का तो पण येणार आहे वाटतं सोबत, म्हणून पुन्हा पुन्हा विचारतेस? नाही 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 नाही, तसं काहीही नाहीये. म्हणजे तो येणार नसेल, पण तूच सांगितलं असेल येताना घेऊन ये. त्याला बघितल्यावर तुला बरं वाटेल नाही का? नाही, तो येणार नाहीये. तुझं कसं सगळं प्लॅनिंग नाही असतं ना. तुम्ही असं का बोलताय? हे बघा, माझ्या मनात असा काही विचारही आला नव्हता. उलट मला नकोच आहे त्याने येणं. का येऊ दे ना त्याला. तो आला की त्याला कळेल ना तुझे इथे किती हाल होत आहे, तुझ्यावर किती अत्याचार केला जातोय, तू इथे किती त्रासात आहेस, नाही का? मग तो तर हिरो, मग तो लगेच माझ्यापासून तुला असे दूर घेऊन जाईल. हे असं का करेन? हे बघा, मुळात माझ्या मनातही असं काही आलं नव्हतं. मी सगळं विसरायचा प्रयत्न करते, मी विसरले सगळं. तुम्हीच परत. हा बरोबर आहे, मीच सारखं त्याचं नाव घेत असतो नाही का? मामा झालं जेवण? हा हो, आत्ताच. गोळ्या घेतोय. हो, गोळ्या वेळेवर घेत जा प्लीज. हो. तुझं झालं का जेवण? हो, आत्ताच. काय म्हणते तुझं ऑफिस, तुझं काम? छान चाललंय. सगळी जबाबदारी आता माझ्यावरच आली आहे, त्यामुळे खूप काम असतं. अरे तू जबाबदारी पेलवू शकतोस म्हणून तुझ्या जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे अजिबात वेळ नाही आता. उद्या पण खूप काम आहे ऑफिसमध्ये. बर. मामा सॉरी, पण उद्या मला तुमच्यासोबत नाही येता येणार. माझ्यासोबत कुठे? कुठे म्हणजे मीराकडे. सगळ्यांनी मीराकडे जायचं असं ठरलंय ना. तुम्ही जाणार आहात ना? कुणी सांगितलं? मीराकडे जायचं कुणी ठरवलंय? हो, आता आलं लक्षात माझ्या, कुणी ठरवलंय ते. तुझा मी बघतो काय करायचं ते. तू काळजी नको करू, जा तू. कमो कमो. काय झालं मामा, एवढं जोर जोर हाका का मारत होता दादा? घाबरले ना मी. काय झालं? काय हा वेडेपणा? मी काय केलं? आता मलाच विचार, मी काय केलं म्हणून. हे बघ, काही कारण नसताना आपण त्यांच्याकडे जाणं हे बरं दिसणार ना. कुणाकडे? कुणाकडे काय? मीराकडे. तू परस्पर ठरवलंयस ना. मीराकडे? अगं बाई, मला वाटलं कुणाकडे. काही मामा काय विचारतोय? आणि तुला कळतंय बरं का सगळं? तू गप्रे, गप्प बस. दादा तू शांत हो. हे बघ, आता जग बदललंय अरे. म्हणजे पूर्वी कसं निमित्त असलं तरच आपण नातेवाईकांकडे जायचो, आता तसं काही नाही, जाऊ शकतो आपण. अरे हे बघ, तुम्हाला काही सांगू नको. जग कसं आहे कसं नाही हे मला चांगलं माहिती आहे. फक्त आपल्यापैकी कोणीही इतक्यात मीराकडे जाणार नाही. दादा माझं ऐकतं पूर्ण. अरे ती मॉडर्न विचारांची लोक आहेत, आपण त्यांच्याकडे गेलो तर काही वाईट नाही वाटणार त्यांना. काय सांगतो ते ऐका. ती मंडळी नवीन आहे, त्यांच्या पद्धती नीटच्या माहित नाहीत आपल्याला. तर जरा वेळ जाऊ दे, मग बघू पुढे काय करायचं ते. मामा तू बरोबर बोलतोस. आई तू उगाच घाई करू नकोस. दादाला पण यातून बाहेर पडायला अगं वेळ लागेल थोडा. तू उगाच त्याला यात ओढू नकोस.
बघा बघा त्याला कळतंय. आणि तू कसले धंदे सुचतात ग तुला हे? दुसरे कुणीही सुखाने श्वास घेऊ नये असं तुला वाटतं का ग? झालं. या घरात जे काही वाईट होतं ते सगळं माझ्यामुळेच होतं असं वाटतं ना तुम्हा लोकांना? सगळं माझ्यावरच उलटतं. मी जे जे म्हणून चांगलं करायला जाते तिथे नेहमी असंच होत राहत. आई अगं तू रडू नको बाई. आई पोटचा मुलगा आहेस माझ्या, कधी माझी बाजू घेत नाही राक्षस कुठला. आणि दादा हे माझ्या डोक्यातलं नाहीये, हे मधुरेच्या डोक्यातून आलंय की आपण मीरेकडे जाऊया म्हणून. मधुरा? हो ठीक आहे, मी मधुराशी बोलतो. पण तरी आपण कोणीही मीराकडे जाणार नाही. नाही म्हणजे नाही, कळलं? नाही नाही मामा कळलंय तिला. ठीक आहे आई चल, कळलंय तिला. आई ठीक आहे, आता मीच काय ते करतो. आला फोन. फोन आला त्याचा. आता काय करावं? नवऱ्याच्या समोर उचलावा की नवरा? उचल उचल उचल. मी जातो बाहेर. म्हणजे दोघांमध्ये अडथळा नको माझा. मी नाही बोलत त्याच्याशी. मामाचा फोन आहे. हो? आता एक काम कर, मामाचा फोन उचल आणि त्याला सांग येताना त्याला सोबत घेऊन ये. हा म्हणजे त्याला बघितल्यानंतर तू अशी अधीर झालेली वगैरे मला बघायची. सांग 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 सांग. मी सांगितलेलं करायचं. बोल बोल. हा मामा बोल. कशी आहेस? त्याला घेऊन ये बरोबर असं सांग. सांग. मी मजेत आहे मामा. तू कसा आहेस? तब्येत कशी आहे तुझी? हा अगदी ठणठणीत. मीरा, आम्ही उद्या तुमच्याकडे नाही येऊ शकत. म्हणजे लगेचच येणं बरं दिसत नाही म्हणून. ठीक आहे मामा, काहीच हरकत नाही. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. अरे नाही रे मामा, खरंच ठीक आहे. देवाशिष आहे तिथे, त्यांना दे ना जरा फोन. हो देते. माझ्याशी बोलायचं. हॅलो नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसे आहात? हा मस्त मजेत आहे. काही नाही, मीरा कशी आहे ती तिथे ऍडजस्ट झाली की नाही हे यासाठी फोन केला होता. हा नाही 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 अगदी छान ऍडजस्ट झाले. काहीच प्रॉब्लेम नाही. छान मजेत आहे. फार हुशार आहे बरं का तुमची मीरा. नाही नाही कुठल्याही गोष्टीचं आधी प्लॅनिंग करते आणि आम्हाला कळायच्या आत ती गोष्ट करूनही झालेली असते. ते लहानपणापासून मेहनती आहे ती. त्यातून जरा काही चुकलं तर प्लीज तिला सांभाळून घ्या. हो तुम्ही निश्चिंत राहा. काळजी करू नका तिची. आणखीन एक बोलायचं होतं. हा बोला ना. उद्या आम्ही तुमच्याकडे नाही येऊ शकत. अरे आम्ही तर तुमच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती. नाही माफ करा, काय माझी तब्येत जरा बरी नाहीये. हो नंतर केव्हा तरी येऊ की आम्ही तुमच्याकडे. बर बर बर. तब्येतीची काळजी घ्या. मग ठेवू आता. हो ठेवा ठेवा. निघ. गळ्यात काय घातलंय? मंगळसूत्र. हे मलाही माहिती आहे, पण ते मंगळसूत्र कशासाठी घातले? का घातले? कोणासाठी घातले? काही माहितीये का तुला? नाही ना? काढ ते. ताबडतोब काढ. का बघताय तुम्ही? हे बघ, हे मंगळसूत्र आहे ना, त्याच्या पाठीमागचं पावित्र्य आहे काहीतरी. ते काय आहे तुला माहितीये का? ते का घालतात? त्याचा अर्थ काय आहे?
नाही ना, काढ काढ, ताबडतोब काढ आणि माझ्या हातात देते. प्लीज असं नका वागू. निदान ही एक गोष्ट तरी माझ्या मनासारखी करू द्या मला. जोपर्यंत तू त्याला पूर्णपणे आयुष्यातनं काढून टाकत नाहीस तोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्याकडे राहील. त्या दिवशी माझी खात्री पटेल की तू त्याला पूर्णपणे विसरलेस आणि तू पूर्णपणे माझी झालीस. त्या दिवशी मी स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये पुन्हा घाले. काढ काढ काढ, आत्ता लगेच काढ. तुम्हाला पकडल्याशिवाय मी जेवणार नाही. अगं पकडल्याशिवाय पकडलं. बस इथे. हा, मला पण दमवलंस. तू पण दमलीस ना? वाटलंच होतं मला. तुला सांगितलेलं आधी जेवून घे मग खेळ. ऐकतच नाहीस तू. चल खाऊन घे बघू आता. तू टीव्ही लाव मग मी खाते. टीव्ही आधी जेवून घे ना मग टीव्ही बघ. घे. नाही नाही, आधी टीव्ही. अगं का असा हट्टीपणा करतेस? अगं मुद्दा मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. तुला त्याचं काहीच नाही. थोडंसं खाऊन घे प्लीज. मग तू एक काम कर, तू मला गोष्ट सांग राजकन्याची. सांगणार, गोष्टही सांगणार, पण आधी जेवायचं. चला जेवा. तू मला हवं तसं काही करूच देत नाहीयेस. सारखं जेव जेव करतेस. तू मला गोष्ट सांग तरच मी जेवेन. ठीक आहे, जेवता जेवता गोष्ट सांगते. चालेल, पण आधी पहिला घास. आ आ आ. गुड गर्ल. तर एका देशात एक राजकन्या राहत होती. खूप सुंदर, खूप खूप गोड. म्हणजे माझ्यासारखी. अगदी तुझ्यासारखी. अजून एक घास खा बघू. हा, अरे वा. त्या देशात एक दिवशी एक राजकुमार येतो. तो राजकुमार इतका चांगला असतो की त्या राजकन्याची आणि त्याची मैत्री होते. तो राजकुमार ची खूप काळजी घेऊ लागतो. तिला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला, तिला वाईट वाटलं तर सगळ्यात आधी त्या राजकुमाराला कळतं. तो तिला कधीच एकटं पडू देत नाही. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. पण एक दिवशी त्या राजकन्याची लहान बहीण तिच्याशी भांडण करते आणि ती राजकन्या घर सोडून निघून जाते. का होतं भांडण? का? कारण ती पटापट जेवत नाही ना म्हणून. तू जेवून घे बघू. जेव. मग पुढे काय होतं? मग पुढे तुम्हाला काही मदत हवी आहे का? ती राजकन्या घर सोडून निघून येते. ती दूर दूर फक्त चालत राहते. चालता चालता ती एका दुसऱ्याच देशात येऊन पोचते. त्या दुसऱ्या देशात तिथला राजा तिला पकडून नेतो. त्या देशात तिला खूप त्रास होत असतो. तिला खूप वाईट वाटत असतं. त्या राजकुमाराची खूप आठवण येत असते. नाही नाही, असं नाही. तो राजकुमार त्या दुसऱ्या राजाशी युद्ध करून त्या राजकुमारीला त्याच्या तावडीतून सोडून आणतो असं सांगायचं. काय झालं तुला? तो
राजकुमार तिला सोडवायला जात नाही का? नाही ग, कारण ते दुसऱ्या देशात गेलेला माणूस परत कधीच येत नसतो. त्यामुळे तो राजकुमार काहीच करू शकत नाही. तुला वाईट वाटतंय ना? रडू नको ना प्लीज. तू गोष्ट नको सांगू. मी जेवते.